वर्षभरातील संपूर्ण व्रतामध्ये सगळ्यात श्रेष्ठ व्रत जे मानलं जातं ते म्हणजेच एकादशी हे व्रत। तर वर्षभरामध्ये एकूण 24 एकादशी येतात आणि त्या 24 एकादशीमध्ये सगळ्यात पवित्र आणि सगळ्यात महत्त्वाची मानली जाते ती म्हणजेच आषाढी एकादशी। नमस्कार, आजच्या व्हिडिओमध्ये आपलं खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण आषाढी एकादशी म्हणजे काय किंवा त्याची उत्पत्ती कशी झाली किंवा त्याची पौराणिक कथा काय आहे याची संपूर्ण माहिती घेणार आहोत। तर आषाढी एकादशी याच एकादशीला देवशयनी एकादशी हे सुद्धा म्हटलं जातं। तर देवशयनी एकादशी म्हणजेच या दिवशी देव झोपी जातात किंवा मग या दिवसापासून चातुर्मासाची सुरुवात होते असं सुद्धा म्हटलं जातं। आषाढी एकादशी हा वारकरी संप्रदायाचा सगळ्यात मोठा सण किंवा उत्सव आहे। वैष्णवांसाठी या पवित्र दिवसाचे खूप महत्त्वाचे स्थान आहे। आषाढी एकादशीच्या दिवशी लाखोच्या संख्येने वारकरी भक्त पंढरपूरमध्ये विठुरायाच्या दर्शनासाठी दाखल होतात। आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीलाच देवशयनी एकादशी किंवा आषाढी एकादशी हे म्हटलं जातं। तर हिंदू पंचांगाप्रमाणे प्रत्येक महिन्याच्या 2 पक्ष म्हणजेच पंधरवाडे असतात, त्यामुळे 2 तिथी असतात आणि एका महिन्यामध्ये 2 एकादशी येतात, एक शुद्ध तिथी व दुसरी वद्य तिथी। म्हणून आषाढ महिन्यात एकादशी 2दा येते, आषाढ शुद्ध एकादशी आणि आषाढी वद्य एकादशी। आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीलाच देवशयनी आषाढी एकादशी म्हटले जाते आणि आषाढ वद्य एकादशीला कामिका एकादशी म्हटले जाते। या आषाढी एकादशीलाच लाखोच्या संख्येने भाविक भक्त या एकादशीच्या तब्बल 15 ते 20 दिवस अगोदर आळंदीमध्ये जमा होतात आणि आळंदीतून पायी वारी करत या वारीमध्ये लाखोच्या संख्येने वारकरी भाविक भक्त सहभागी होतात। तसेच आळंदीहून संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आणि देहूवरून संत तुकाराम महाराजांची पालखी ही प्रस्थान होते आणि त्या पालखी सोबतच लाखोच्या संख्येने संपूर्ण देशभरातील कानाकोपऱ्यातील वारकरी यामध्ये सहभागी होतात। तब्बल 15 ते 20 दिवसांचा पायी प्रवास करून आषाढी एकादशीला पंढरपूरमध्ये येऊन पोहोचतात। या 15 ते 20 दिवसांमध्ये तहान, भूक, ऊन, वारा, पाऊस या कशाचीही तमा न बाळगता, आपल्या घरातील कशाचीही चिंता न करता फक्त वारकरी चालत राहतो, तो म्हणजेच विठुरायाच्या दर्शनासाठी। म्हणून तर प्रत्येक संप्रदायात किंवा प्रत्येकाच्या घरात म्हटलं जातं की आयुष्यात एक वेळा तरी विठुरायाची ही आषाढी वारी जरूर करावी, जेणेकरून आपल्या जन्माचे सार्थक होते। त्यामुळेच या आषाढी एकादशीला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। धार्मिक मान्यतेनुसार देवशयनी एकादशी बद्दल असे मानले जाते की या दिवशी भगवान विष्णू श्रीसागरामध्ये एक वैश्विक महासागर आहे त्यावरती शेषनागावरती झोपी जातात। धार्मिक मान्यतेनुसार मनुष्याचं 1 वर्ष हे देवांचं एक अहोरात्र असतं। दक्षिणायन ही देवांची रात्र असते आणि उत्तरायण हा देवांचा दिवस असतो। आषाढ महिन्यातील कर्क संक्रांतीला उत्तरायण पूर्ण होते आणि दक्षिणायनाला सुरुवात होते, त्यामुळे चातुर्मासाची सुरुवात होते आणि देव म्हणजेच देवशयनी असं म्हटलं जातं। म्हणून आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला देवशयनी एकादशी म्हटलं जातं किंवा हरिशयनी एकादशी या नावाने सुद्धा ओळखलं जातं। यानंतर भगवान विष्णू कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला म्हणजेच प्रबोधिनी एकादशीला जागे होतात असं म्हटलं जातं आणि हा काळ चातुर्मास म्हणजे 4 महिने म्हणून ओळखला जातो। तर चातुर्मासामध्ये संपूर्ण 4 महिने देव निद्रिस्त असतात असं सुद्धा म्हटलं जातं। हा पावसाळ्यासोबत असतो आणि शयनी एकादशी म्हणजेच चातुर्मासाची सुरुवात असते। या दिवशी विष्णूला प्रसन्न करण्यासाठी जास्तीत जास्त उपासना आणि उपवास केले जातात। म्हणूनच
हरी किंवा मग विष्णू हेच विठ्ठलाचं दुसरं रूप आहे. त्यामुळेच भगवान श्री हरी विष्णूला जर प्रसन्न करायचं असेल तर विठ्ठलाच्या चरणी नतमस्तक व्हावंच लागतं. म्हणून तर या दिवशी भगवान श्री हरी विठ्ठल किंवा मग पांडुरंग यांच्या दर्शनाला खूप महत्व आहे. भविष्योत्तर पुराणामध्ये कृष्णाने युधिष्ठिराला शयनी एकादशीचे महत्व सांगितले होते. कारण निर्माता म्हणजे सृष्टीचा निर्माता ब्रह्मदेवाने त्यांचा पुत्र नारदांना एकदा त्याचे महत्व सांगितले होते की राजा मंडिताची कथा याच संदर्भात सांगितली होती. धर्मनिष्ठ राजाच्या देशात 3 वर्ष अतिशय दुष्काळ पडला होता. परंतु राजाला पर्जन्य देवतांना प्रसन्न करण्याचा काहीच उपाय सापडत नव्हता. कारण पर्जन्य नसेल, पाऊस नसेल तर अन्नधान्य येणार नाही आणि धान्य येणार नाही तर प्रजा सुद्धा टिकणार नाही. जर प्रजाच नसली तर आपण राज्य कोणावरती करणार अशी चिंता त्या राजाला सतत सतावत होती. अखेरीस अंगिरस ऋषींनी राजाला देवशयनी एकादशीचे व्रत आणि त्याचे महत्व समजावून सांगितले आणि हे व्रत पाळण्याचा सल्ला सुद्धा दिला. असे केल्यावरती विष्णूच्या कृपेने राज्यामध्ये भरपूर पाऊस पडला आणि त्या राज्यातील जी प्रजा आहे ती सुखी झाली. आणि तेव्हापासूनच ही देवशयनी किंवा आषाढी एकादशी पाळण्याचे महत्व अधिक किंवा मग जास्तीत जास्त प्रचलित आले. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून ठिकठिकाणून लाखो भाविक भक्त लोक विठुनामाचा गजर करीत आषाढी एकादशीला पायी चालत येतात आणि या दिवशी म्हणजेच आषाढी एकादशी दिवशी चंद्रभागेमध्ये स्नान करून विठुरायाचे व रुक्मिणी मातेचे दर्शन घेतात. आषाढी या दिवशी पंढरपुरास शेगाव म्हणून संत गजानन महाराज, आळंदीहून ज्ञानेश्वर महाराज, देहून तुकाराम महाराज, त्र्यंबकेश्वरहून निवृत्तीनाथ आणि पैठणहून एकनाथाची तसेच मुक्ताईनगर मधून मुक्ताबाईची किंवा मग उत्तर भारतातून कबीरांची अशा हजारो पटीने भाविक भक्त पालखीसह या दिवशी दर्शन घेण्यासाठी पंढरपूरमध्ये येतात. म्हणूनच महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये किंवा परदेशातून सुद्धा या वारीला लोक पंढरपूरमध्ये दाखल होतात. या आषाढी वारीला पंढरपूरमध्ये जणू काही भक्तांची मांदी आळीच झालेली असते. कारण लाखोंच्या संख्येने भक्त विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरमध्ये जमा होतात. पांडुरंग किंवा मग भगवान श्री हरी विठ्ठल हे एकमेव देव आहेत जे अखंड 28 युगे कमरेवरती हात ठेवून विटेवरती आपल्या भक्ताची वाट पाहत उभे आहेत. हा एकमेव देव आहे जो आपल्या भक्तांची वाट पाहत उभा आहे. म्हणूनच पंढरपूरला दक्षिण काशी असं सुद्धा म्हणून ओळखलं जातं. महाराष्ट्रातील पंढरपूर हे काशी समान तीर्थक्षेत्र मानलं जातं आणि वारकऱ्यांचं हे माहेर घर म्हणून प्रसिद्ध आहे. पंढरपूर भीमा नदीच्या काठावरती वसलेला आहे आणि भीमा नदी ही पंढरपूरच्या जवळपास जाता ती एक चंद्र आकृतीमध्ये वाहते. म्हणून पंढरपूरमध्ये या भीमा नदीलाच चंद्रभागा या नावाने ओळखलं जातं. असं म्हटलं जातं की तिचे जे पात्र आहे ते चंद्राकृती आहे. त्याचप्रमाणे प्रजापती दक्ष यांनी चंद्राला शाप दिला होता की चंद्रदेवाने या नदीमध्ये जर स्नान केल्यामुळे तो या पापातून मुक्त झाला. म्हणूनच या चंद्रभागा नदीमध्ये जर आपण स्नान केले तर आपल्या संपूर्ण आयुष्यातील पापे धुवून जातात अशी सुद्धा मान्यता आहे. त्यामुळेच आषाढी एकादशी पांडुरंगाचे दर्शन घेणं आणि चंद्रभागेमध्ये आपलं स्नान करणं हे सगळ्यात प्रमुख उद्दिष्ट मानलं जातं. आणि ही प्रत्येक वारकरी या वारीमध्ये जरूर सहभागी होतो. तर ही संपूर्ण आषाढी एकादशीची माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला किंवा मग अशाच नवनवीन पौराणिक माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.